माय महानगरच्या अजितदादांची नाराजी आणि मोठ्या भावाचा त्याग या विशेष लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. मी उन्मेष खंडाळे आपलं स्वागत करतोय. आपल्या सोबत आहेत आपलं महानगरचे रायगडचे निवासी संपादक विजय बाबर सर. सर नमस्कार. नमस्कार. काल मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती होती. अजित पवार गैरहजर होते आणि त्यानंतर मंत्रालयात आणि महाराष्ट्रातच संपूर्ण अजित पवारांच्या नाराजीची एक चर्चा होती आणि ही बरोबर. नाराजी कशासाठी होती ते आज स्पष्ट झालेलं आहे. अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद हवं होतं आणि त्यासोबतच त्यांच्या सोबत आलेल्या 9 मंत्र्यांना देखील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रीपद हवं होतं. यामध्ये रायगड जिल्ह्याची ही मागणी ही अजित पवार यांच्याकडून करण्यात आली होती. मात्र बरोबर. रायगडचं पालकमंत्रीपद हे मिळालेलं नाही. मात्र पुण्याला आणि कोल्हापूर, बीड ही 3 पालकमंत्रीपद जी त्यांनी मागितलेली होती ती हो. मिळालेली आहेत. यावरतीच आपण ही चर्चा करणार आहोत आणि यामध्ये मोठ्या भावाचा त्याग नेमका म्हणजे कोणाचा त्याग आहे आणि अजित पवारांची नाराजी ही काय होती हे आपण जाणून घेणार आहोत. सर, बरोबर. तुम्ही रायगडमध्ये असता, रायगडचं राजकारण तुम्ही जवळून पाहत आहात तिथे. रायगडमध्ये सध्या उदय सामंत हे पालकमंत्री आहेत, ते देखील शिवसेनेचे आहेत. मात्र हो. भरत गोगावले यांची येथे पालकमंत्री पदाची ही फार पूर्वीपासूनची मागणी, हे सरकार स्थापन झाल्यापासूनची मागणी आहे. ते काय म्हणत हो. असतात, मीच इथला पालकमंत्री आहे. मात्र आज जी नवीन पालकमंत्र्यांची यादी जाहीर झालेली आहे त्यामध्ये भरत गोगावलेंचं नाव कुठेही नाहीये आणि अजितदादांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे, जे पूर्वी चंद्रकांत पाटलांना होतं. कसं पाहताय सर बरोबर. या सगळ्यात? आता तसं बघितलं तर भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळण्याची सुतराम शक्यता आता नव्हती. त्याचं कारण मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाहीये आणि गोगावले मंत्री नाहीये. जर ते मंत्री नसतील तर त्यांना पालकमंत्रीपद कसं मिळणार, हा एक महत्वाचा मुद्दा होता. मंत्रिमंडळ विस्ताराचं गाजर दाखवत असताना प्रत्येक वेळी मुख्यमंत्र्यांनी गोगावलेंना आम्ही तुम्हाला मंत्री करतो असं आश्वासन दिलं. पण ज्यावेळेस अजित पवार यांचा गट महायुतीमध्ये सामील झाला त्यामुळं राजकारणातलं सूत्र बदललं, मंत्रिमंडळ विस्तार लांबला आणि अजूनही मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल याची शाश्वती राहिलेली नाहीये. आणि त्यामुळं भरत गोगावलेंना आता मंत्रिपद मिळण्याची शक्यता नव्हती, ते त्यांना मिळालेलं नाहीये. म्हणजे त्यांनीच फक्त तो दावा केला होता की मी मंत्री होणार आहे, मला पालकमंत्रीपद मिळणार आहे, मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिलेला आहे. पण राजकारणामध्ये जोपर्यंत विस्तार होत नाही, तो मंत्री होत नाही, तोपर्यंत तो पालकमंत्री होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि अजितदादांचं ते जो पालकमंत्रीपद त्यांना पुण्याचं मिळालं त्याच्यामध्ये दबावाचं राजकारण आहे. कारण अजित पवार हे कुणाच्याही दबावाखाली काम करू शकणार नाहीत. ते स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, स्वतंत्र स्वयंभू नेतृत्व आहे ते. म्हणजे आता महायुतीमध्ये एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, त्यांच्या हाताखाली काम करणं हे त्यांच्या सारख्या नेत्याला तसं अवघड जात आहे. परंतु काही कारणांमुळं ते युतीसोबत गेलेले आहेत. पण ते युतीसोबत गेलेले असताना सुद्धा आपली नाराजी वेळोवेळी ते व्यक्त करतायत आणि ती नाराजी व्यक्त करत असताना कुठल्या तरी पद्धतीनं नाराजी व्यक्त करायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची, ही कुठली तरी भूमिका त्यांची दिसते. हे असं गेल्या 2-3 आठवड्यामधून दिसून येते. आणि प्रत्येक वेळी ज्यावेळेस दिल्लीच्या बैठका असतात त्यावेळी अजित पवार जायला तिकडे तयार नसतात किंवा अगदी अमित शहा मध्ये येऊन गेले महाराष्ट्रामध्ये त्यावेळी अजित पवार त्यांना भेटायला गेले नाहीत. कारण ते दिल्लीच्या नेतृत्वाच्या साठी प्रत्येक वेळी त्यांच्या पुढे जाणं हे अजित पवारांना शक्य होणार नाहीये. त्यांचा स्वभावात तो विषय नाहीये. त्यांचा स्वभाव तसा नसल्यामुळं अजित पवार दिल्ली छोरांसमोर झुकतील असं वाटत नाही. एकूण त्यांच्या त्या आत्ताच्या देहबोलीवरून असं लक्षात येतं. पण नाराजी व्यक्त करत असताना काल ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित राहिले नाहीत. आजपर्यंत कधीही असं झालं नव्हतं की अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित राहिले नाहीत. प्रत्येक वेळी ते आग्रहाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित असतात. काल ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित राहिले नाहीत, पण देवघरीवर त्यांनी
आपल्या मंत्र्यांची किंवा आपल्या आमदारांची बैठक घेतली, याचा अर्थ ते काल ठणठणीत होते. त्यांनी किती त्यांची सांगितलं. तब्येत बरी होती. त्यांची हॅलो, तब्येत बरी होती याचाच अर्थ असा आहे. त्यांची तब्येत बरी नव्हती हे राजकीय आजारपण आहे. जर त्यांची तब्येत बरी नसती तर ते देवगिरीवर अन्य मंत्र्यांसोबत किंवा अन्य आमदारांसोबत त्यांनी बैठक घेतली नसती. त्यामुळं हे बरोबर. सांगण्यासाठी राजकारण हे झालेलं आहे. पण त्यांची जी स्पष्टपणे नाराजी, ज्यावेळेस फडणवीस आणि एकनाथ शिंदे दिल्लीत गेले आणि दिल्लीत गेल्यानंतर अमित शहा सोबत त्यांची जी चर्चा झाली, त्यावेळी अमित शहानी दोनच गोष्टी त्यांना सांगितल्या की सरकार संदर्भात प्रचंड नाराजी आहे आणि ती नाराजी दूर करण्याचं काम एक तर लवकर करा आणि मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्री पदाची नावं निश्चित करताना जे काही आपण शब्द दिले असतील ते शब्दाला तुम्ही जागा, नाही तर आपली प्रतिमा खराब होईल आणि त्याचा फटका महायुतीला बसेल, असे स्पष्ट संकेत काल अमित शहा यांनी दिले. आणि ते दिल्यानंतर आज तातडीनं अजित पवारांची समजूत घालण्याचा प्रयत्न या निमित्तानं झाला आणि त्यांना त्यांचं पुण्याचं पालकमंत्रीपद मिळालं, बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंना मिळालं, कोल्हापूरचं पालकमंत्रीपद हसन मुश्रीफांना मिळालं. ही जी नाराजी आहे त्या नाराजीचा लाभ हा या निमित्तानं अजित पवार गटाला मिळालेला आहे. नाही सर, तुम्ही आता जे म्हटले की अमित शहा यांनी म्हटलंय की आपण जो शब्द दिला होता तो पाळला पाहिजे आणि हो, तो जर पाळला गेला नाही तर नाराजी ओढवेल. तर असाच प्रकारचा शब्द दिल्याचं एकेकाळी उद्धव हा, ठाकरेंनी म्हटलं होतं की अमित शहानी आम्हाला शब्द दिलाय मुख्यमंत्री पदाचा आणि तो त्यांनी पाळला नाही, म्हणून ती सगळं पुढचं जे पूर्ण महाभारत घडलं, जे काही महाराष्ट्रातलं राजकारण घडलं, ते शब्द बरोबर, न पाळल्यामुळेच घडलं होतं. तुम्ही बरोबर. बरोबर एकदम सांगितलं सर की शब्द पाळला पाहिजे असं अमित शहानी म्हटलं आणि काल अजित पवार यांनी देखील तेच सांगितलं होतं की भाजप नेतृत्वाने आम्हाला जो शब्द दिलेला आहे की बरोबर, पालकमंत्री पद लवकरात लवकर मिळतील आणि मंत्रिमंडळाचा विस्तार देखील लवकर होईल. आता बरोबर, पालकमंत्री पद दिलेली आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना जवळपास 7 मंत्र्यांना पालकमंत्री पद मिळालेलं आहे आणि बरोबर. भारतीय जनता पक्षाने मोठा भाऊ असतानाही, म्हणजे कालच देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये, वसंत स्मृतीमध्ये हा कार्यक्रम झाला. तिथे त्यांनी बरोबर, स्पष्ट सांगितलं की आपण मोठा भाऊ आहोत, आपला पक्ष बरोबर, मोठा आहे, मात्र आपण आपल्या पक्षाला मोठं करत असताना पक्षाच्या ध्येय धोरणाशी कुठेही समझोता करणार नाही. मात्र बरोबर, त्याग करायची वेळ आली तर ती मोठ्या भावाला करावं लागेल, कारण दोन्ही बरोबर, भावांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचंय. आणि बरोबर, त्यामुळेच आज चंद्रकांत पाटील यांचं पुण्याचं पालकमंत्रीपद काढून घेण्यात आलं आणि त्यांना 2 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर इतरही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जवळपास 6 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद होतं. तेही त्यांनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांमध्ये वाटून दिलेलं आहे. बरोबर. त्यामध्ये सुधीर मुनगंटीवार आहेत, चंद्रकांत पाटील आहेत, विजयकुमार गावित आहेत. ही सगळी हो, नावं आहेत. त्यासोबतच राधाकृष्ण विखे पाटील यांना अकोल्याचं पालकमंत्रीपद आता देण्यात आले. तर ही बरोबर. मोठा भाऊ असून की त्यागाची भूमिका भारतीय जनता पक्षाने घेतली जाते. तर हे हा. कसं पाहताय तुम्ही? आता कसं झालेलं आहे की महायुती सरकार मध्ये काम करत असताना 3 पक्ष एकत्र आहेत आणि पालकमंत्री पदावरून अनेक ठिकाणचे वाद आता गेल्या 1.5-2 महिन्यांमध्ये सुरू झाले होते. हे वाद अजित पवार गट ज्यावेळेस सामील झाला सरकारमध्ये त्याच्यानंतर ते प्रकर्षाने सुरू झाले आणि अमित शहाचं बोलणं असेल किंवा या नेत्यांचं बोलणं असेल त्याच्यावरून स्पष्टपणे जाणवत होतं की त्यांना पालकमंत्री पद जी काही त्यांना ठरवली होती ती अजित पवार गटाला द्यायची होती. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अजित पवार गटाला अजून काही प्राधान्य द्यायचं आहे आणि हे सगळं वारंवार जनतेसमोर सुद्धा आलेलं आहे त्यांची वक्तव्य. पण तो निर्णय होत नव्हता, म्हणजे विस्ताराचा तर निर्णय अजून झालेलाच नाहीये. मग आणि अजित पवार हे तारकीफार निर्णय घेणारे, रोखटोक निर्णय देणारे नेते आहेत. त्यामुळे ते असं फार का लांबत बसवत नाहीत कुठल्या गोष्टीचा. तुम्ही शब्द दिलाय निर्णय, मग तो निर्णय घ्या. निर्णय घ्यायचा नसेल तर मग मला माझा मार्ग मोकळा, अशा पद्धतीची भूमिका त्यांची नेहमी राहिलेली आहे आणि ती त्यांनी काल जी दाखवली त्याचा परिणाम लगेच आज दिसून आला. आणि ह्याचा सगळं ज्यावेळेस चंद्रकांत पाटलांना
2 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद दिलं, तो म्हणजे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झालेला आहे. कारण पुण्यासारखं जिल्ह्याचं म्हणजे एवढ्या मोठ्या शहराचं पालकमंत्रीपद सोडायचं हे त्यांना सहजासहजी शक्य नव्हतं, कारण भाजपलाही ते परवडणारं नव्हतं. पण तरी सुद्धा चंद्रकांत पाटलांची नाराजी दूर करणं आणि अजित पवारांची पण नाराजी दूर करणं असे 2 विषय त्यांच्या प्रश्न नेत्यांसमोर त्यांच्यासमोर होते. आणि त्यामुळं त्यांनी चंद्रकांत पाटलांची पण नाराजी दूर केली. त्यांना 2 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद दिलं आणि अजित पवारांना जे पाहिजे होतं ते पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांच्याकडे दिलं. आता दुसरी 2 गोष्टी अशा आहेत की प्रत्येक पक्ष हा आपापला विस्तार करण्याचा प्रयत्न करतोय. भाजप त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करतोय, राष्ट्रवादी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. त्यामुळं ते बोलताना नेहमी की आपल्या पक्षाची वाढ कशी होईल, आपल्या आमदारांची संख्या कशी वाढेल, याचा विचार हे आपापल्या कार्यकर्त्यांसमोर किंवा नेत्यांसमोर बोलत असतात, कार्यक्रमांमधून बैठकांमधून बोलत असतात. त्याच पद्धतीनं काल वसंत स्मृतीमध्ये फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही मोठा भाऊ आहोत, आम्ही बॉस आहोत आणि आमच्याच नेतृत्वाखाली सगळ्या गोष्टी चालू राहणार आहेत. आणि हे सगळं करत असताना गेल्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली त्यावेळेस प्रफुल्ल पटेलांचं एक वक्तव्य आहे की आपल्याला आपली ताकद दाखवायची असेल तर आपलं महत्व वाढवलं पाहिजे, आपली बार्गेनिंग पॉवर किंवा उपद्रव मूल्य क्षमता वाढवली पाहिजे, तरच आपल्याला ज्या काही गोष्टी करून घ्यायच्या त्या आपल्या पदरात पाडून घ्याव्या लागतील. आणि ती सगळी रणनीती जर बघितली आपण गेल्या आठवड्यापासूनची, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्या पद्धतीनं आपली उपद्रव क्षमता किंवा आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या बदल्यातच त्यांना आज हे पालकमंत्रीपद लगेच मिळून गेलेले आहेत. आणि शेवटी भाजप असेल त्यांचं स्वप्नच आहे की आपल्याला संपूर्ण एक हाती सत्ता आपल्या हातात आली पाहिजे, निर्णय क्षमता आपल्या हातात पाहिजेत. आणि त्यासाठी काल फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आपण मोठे भाऊ आहोत आणि आपण मोठ्या भावाच्या भूमिकेतूनच सगळं काम करायचंय. आणि हे सगळं करत असताना जर भाजप मोठा भाऊ असेल तर महाराष्ट्रामध्ये आता राष्ट्रवादी सत्तेत सामील आहे म्हणून ते काही बोलणार नाहीत कदाचित, पण भविष्यामध्ये ज्यावेळेस निवडणुकीचं राजकारण होईल त्यावेळेस राष्ट्रवादी त्यांची जी भूमिका आहे ती स्पष्टपणे लोकांसमोर येईल आणि ते त्यावेळी मग भाजपच्या विरोधात कुठल्याही थराला जाऊ शकतात, अशी आजची परिस्थिती आहे. एकीकडे भाजप हे स्वबळावर सत्ता आणण्याच्या तयारीमध्ये आहे. त्यासाठी त्यांनी आज त्याग देखील केलेला आहे. काही पालकमंत्री पद त्यांनी सोडलेली आहेत. बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंना दिलंय. त्यासोबतच कोल्हापूर जिथून चंद्रकांत पाटील येतात त्या जिल्ह्याचं पालकमंत्री देखील राष्ट्रवादीला दिलंय. हसन मुश्रीफ आता तिथे नवे पालकमंत्री झालेले आहेत. आणि पुण्याचं पालकमंत्रीपद जे चंद्रकांत पाटलांकडे होतं स्वतः आणि ते तिथले आमदार देखील आहेत. ते देखील त्यांनी सोडले. मात्र दुसरीकडे जसं तुम्ही आता म्हणालात सर की प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं की आपल्याला आपला पक्ष वाढवायचा आहे आणि पक्षाला वाढवायचं असेल तर जी काही आपल्याकडे महत्वाची खाती आहेत ती वाढली पाहिजे आणि त्याचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे. अशाच पद्धतीचं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं होतं की आपल्याला महाराष्ट्रातून किमान 90 आमदार निवडून आणायचे आहेत. ते हे 90 आमदार निवडून आणण्यासाठी ही पालकमंत्री पद जी मिळालेली आहेत याचा काही उपयोग होऊ शकेल राष्ट्रवादीला? नक्कीच उपयोग होऊ शकेल. त्याचं कारण राष्ट्रवादीचे सगळे नेते अनुभवी आहेत. अजित पवारांसारखा एक खमकार नेता त्यांच्या सोबत आहे आणि आपला पक्ष कसा वाढवायचा, कार्यकर्त्यांना कसं सांभाळायचं याचं एक चांगलं गणित त्यांच्या डोक्यामध्ये असतं. कारण आजपर्यंत अजित पवारांनी जे काही लोक आपल्या सोबत गोळा केलेले आहेत, मग आमदार असतील, कार्यकर्ते असतील, तर ते ताकदीचे लोक आपल्या सोबत गोळा केलेत. आणि आता पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर त्या भागामध्ये काही विकास कामं असतील किंवा अन्य काही कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न असेल, तो प्रयत्न अजित पवार नक्की करतील आणि स्वतःचा राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या कशी वाढेल याचा प्रयत्न त्यांच्याकडून नक्कीच होईल. त्याच्याबद्दल शंकाच नाहीये. फक्त दुसरा मगाशी तुम्ही जो मुद्दा जो असा म्हटला की त्याग केला असं म्हणण्यापेक्षा ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांकडे
7-7, 8-8 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद होतं. त्या विषयावर भरपूर टीका होत होती आणि ती टीका एवढी होती की एका मंत्र्याकडे एका नेत्याकडे किती पालकमंत्रीपद असावेत. म्हणजे काँग्रेसवाले असतील किंवा यापूर्वी राष्ट्रवादीचे नेतेही, अगदी अजित पवारांनी अजित जाहीरपणे, पवारांनी त्यांच्यावरती टीका केली होती या संदर्भात. आणि त्यामुळं आता जी परिस्थिती निर्माण झाली की आज 3 पक्ष एकत्र आहेत. सगळ्या लोकांना नाराजी कुठे स्पष्टपणे बाहेर येऊ नये आणि त्यासाठी त्यांना आपल्याकडची पदं दुसऱ्यांना द्यावी लागली आणि हे सहजासहजी त्यांनी दिलेली नाही आहेत. त्यांना नेतृत्वाने तो आदेश दिलेला आहे की बाबा तुमच्याकडची पदं कमी करा, प्रतिमा आपली सुधारा, आणि त्यासाठी त्यांनी ती पदं आपल्या सहकार्यांना वाटून दिलेली आहेत. सर, आपण कोकणाकडे येऊया. कोकणामध्ये तुम्ही ज्या रायगड जिल्ह्यामध्ये आहात सध्या, तर पालघर आणि सिंधुदुर्ग याचं पालकमंत्रीपद रवींद्र चव्हाण यांच्याकडे, ते भारतीय जनता पक्षाचे. रत्नागिरी आणि रायगड याचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांच्याकडे, ते शिवसेनेचे आहेत. मुंबई शहर हे दीपक केसरकर आहेत मुंबई शहरला. मुंबई उपनगरमध्ये मंगल प्रभात लोढा आहे, ते भारतीय जनता पक्षाचे आहेत. आणि ठाण्याचं पालकमंत्रीपद, जे मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, एकनाथ शिंदे यांचा जिल्हा आहे, तिथलं पालकमंत्रीपद हे शंभूराज देसाईंकडे, ते शिवसेनेचे. म्हणजे कोकणामध्ये रायगड आणि रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग हे दोनच जिल्हे जे असे आहेत की जे एकाच मंत्र्याला दिलेले, रवींद्र चव्हाण आणि उदय सामंत यांच्याकडे. तर आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचे 2च पालकमंत्री आहेत आणि त्यातही एक जे आहे ते मुंबई उपनगर म्हणजे मुंबई मधले आहेत. पण कोकणामध्ये फक्त भारतीय जनता पक्षाचे रवींद्र चव्हाण हे एकमेव पालकमंत्री आहेत आणि बाकीचे सर्व हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत. तर या शिंदे गटाला आजच्या विस्तारामध्ये, पालकमंत्री पदाच्या यादीमध्ये शिंदे गटाचं नाव नाहीये. आता याच्यामध्ये अशी परिस्थिती आहे की कोकणामध्ये कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो आणि त्यामुळं ज्यावेळेस शिंदे गट हा शिवसेनेतून बाहेर पडला, त्यांची स्वतंत्र त्यांनी संघटना निर्माण केली किंवा ती शिवसेना आपली स्वतःची म्हणून पुढे आले, त्यावेळी आपलं वर्चस्व हे कोकणामध्ये असणार आहे हे त्यांना माहिती होतं आणि त्या लोकांना सोबत घेण्यासाठी त्यांनी जी काही खेळी केली ते सगळं करत असताना सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही नारायण राणेंचं वर्चस्व आहे आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपला खासदार करायचा आहे, तो जिल्हा आपल्याकडे ताब्यात पाहिजे. त्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी रवींद्र चव्हाण यांना पालकमंत्रीपद केलेलं आहे आणि त्यासाठी रवींद्र चव्हाण असतील, नारायण राणे असतील, त्यांना ताकद देण्याची भूमिका भाजपची आहे की ते काही करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातले भविष्यातले जे काही आमदार असतील ते आपले कसे होतील, आपल्या पक्षाचे निवडून कसे येतील याची ते चाचपणी करणं असेल का त्याची रणनीती आखणं असेल, तो प्रकार त्या ठिकाणी चालू आहे. तसंच रायगड जिल्ह्यामध्ये आता शिवसेनेचे 3 आमदार आहेत, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे आमदार आहेत. तर त्यामुळे हे जे 2 जिल्हे हे शिंदे गटाला त्यांनी आंदोलन दिलेत. अशा पद्धतीचं त्यांनी ते उदय सामंत यांना पालकमंत्रीपद दिले की ते शिंदे गटाचे लोक तिथे निवडून येतील आणि त्यासाठी ते एकमेकांशी कार्यरत राहतील. हा त्यामागचा भूमिका दिसते. ठाण्याचा पालकमंत्रीपदाचा तुम्ही विषय केलात की तिथे शंभूराज देसाईंना पालकमंत्रीपद दिले, ती एक व्यवस्था केलेली आहे. त्याचं कारण ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला समजला जातो. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना ते पालकमंत्रीपद घेता येत नाही. मग त्यांच्या विश्वासातला एक माणूस कोणतरी त्या ठिकाणी पालकमंत्रीपद नेमणं गरजेचं होतं. मग त्यासाठी ते शंभूराज देसाईंची निवड केली आणि त्यांना ठाण्याचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे. तीच भूमिका रवींद्र चव्हाणांची पालघरच्या बाबतीत आहे की ज्यावेळेस पालघरचं पालकमंत्रीपद द्यायची वेळ आली होती त्यावेळी सुद्धा भाजपनी त्या ठिकाणी स्वतःचं वर्चस्व वाढावं किंवा स्वतःचं त्या ठिकाणी संख्याबळ वाढावं आणि यासाठी म्हणून त्यांना तिथलं पालकमंत्रीपद दिलेलं आहे की जेणेकरून पालघर सोबत त्यांना जवळचा कल्याण, भिवंडी हा जो परिसर आहे त्या ठिकाणी आपली ताकद कशी वाढवता येईल यासाठी त्यांना रवींद्र चव्हाण यांना पुढे केलं आणि रवींद्र चव्हाण हे
देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे मानले जातात आणि अशी जी जवळची माणसं आहेत ती सोबत ठेवून त्यांना पक्षवाढीला त्यांचा उपयोग करून घ्यायचा आहे. तर आपण जिथून सुरुवात केली होती तिथे परत एकदा येऊया. रायगड जिल्ह्यात जसं तुम्ही आता सांगितलं की 3 आमदार हे शिवसेनेचे आहेत आणि बरोबर. आपण जर पाहिलं तर एक मागच्या वर्षीच म्हणजे 2022ला एक पत्रकार परिषद झाली होती भरत गोगावले यांची आणि तेव्हाही त्यांनी हेच म्हटलं होतं. 24 हा, सप्टेंबर 2022 मला चांगली तारीख आठवते ती. तेव्हा त्यांनी बरोबर. म्हटलं होतं की मला पालकमंत्रीपद मिळालं नाही तरी चालेल, मात्र हं. रायगडचा पालकमंत्री हा शिवसेनेचा असला पाहिजे आणि त्यानंतर उदय सामंत हे तिथे पालकमंत्री झालेले आहेत आणि हो. आता जी सत्तेमध्ये तिसरा व्हिडिओ आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार, तर हं. इथल्या आदिती तटकरे या राज्याच्या मंत्री आहेत आणि हो. त्या मंत्री असल्यामुळे त्यांचा एक वेगळा प्रभाव हा तिथल्या प्रशासनावर असणार आहे किंवा असेलही. हा, अशा वेळेस भरत गोगावले यांची जी काही कोंडी केली जाते किंवा कोंडी होते की एकतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाहीये, त्यांना जे बरोबर. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द होता तो पाळला गेलेला नाहीये आणि हो. दुसरीकडे त्यांनी जे म्हटलं होतं की शिवसेनेकडेच पालकमंत्रीपद असावं, तर ते हा, शिवसेनेकडे आहे. मात्र असं असतानाही ते अस्वस्थ आहेत. बरोबर. त्याचं कारण असं आहे की पालकमंत्रीपद शिवसेनेचं जरी असलं तरी उदय सामंत यांचा मूळ जिल्हा जो आहे तो रत्नागिरी जिल्हा आहे. ते रायगडचे नाहीये. रायगड जिल्ह्यातल्या राजकारणाची जे पार्श्वभूमी रायगड जिल्ह्यातलं जे राजकारण ज्या पद्धतीनं गोगावले यांना माहिती आहे तेवढा बारीक सारीक सगळ्या गोष्टींची माहिती उदय सामंत यांना उदय नाहीये. सामंत यांना नाहीये. त्यामुळं काम करताना उदय सामंत यांना मर्यादा येत आहेत. आणि दुसरी गोष्ट की आज शिवसेनेचे 3 आमदार रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. मग 3 आमदारांपैकी एकाला मंत्री करून पालकमंत्रीपद मिळावं हा विशेषतः गोगावलेंचा आग्रह आहे आणि त्यासाठी त्यांनी ज्यावेळेस 40 आमदार शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटासोबत गेले त्या पहिल्या दिवसापासून त्यांनी तो आग्रह धरला आणि एकनाथ शिंदेनी त्या प्रत्येक वेळी त्यांना शब्द दिलाय की विस्तारात तुम्हाला आम्ही संधी देऊ आणि पालकमंत्रीपद तुम्हाला देऊ. आणि हे सगळं करत असताना त्याच्या मागचं कारण असं होतं, ज्यावेळेस महाआघाडीचं सरकार होतं तेव्हा ही शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र होते. आदिती तटकरे त्यावेळेस रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या आणि त्यावेळी निधी वाटपामध्ये आदिती तटकरे यांच्याकडून आमच्यावर अन्याय होतोय असा एक आरोपाचा सूर हा शिवसेनेच्या आमदारांचा होता आणि तो काही प्रमाणात खराही आहे. कारण तटकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना विकास कामासाठी ज्या पद्धतीने निधी द्यायला पाहिजे होता जिल्ह्यामध्ये तसा निधी त्यांनी दिला नाही आणि त्यामुळे शिवसेना आणि आदिती तटकरे किंवा तटकरे कुटुंब यांच्याबद्दल एकमेकांविषयी नाराजी सुरू झाली आणि आता जर आदिती तटकरेंना पालकमंत्रीपद दिलं तर पुन्हा शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळणार नाही अशी एक भीती त्यांना वाटते. त्यासाठी गोगावले हे सातत्यानं आग्रही आहेत की तुम्ही मला मंत्री करा आणि पालकमंत्रीपद माझ्याकडे द्या की जेणेकरून शिवसेनेचा विस्तार करायला आम्हाला सोपं जाईल आणि भविष्यात येणाऱ्या ज्या निवडणुकीमध्ये त्याचा आपल्याला लाभ घेता येईल. ही त्यांची भूमिका आहे त्यामागची. बरोबर आहे सर. ही त्यांची मागणी आहे. आता या सरकारचे शेवटचे 10 महिने उरलेले आहेत. दुसरीकडे 16 आमदारांवरती अपात्रतेची कारवाई कधी होते त्याची वाट पाहिली जाते. तर तेही प्रकरण सगळं आता विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांकडे आहे आणि आता उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होतो याचीही सर्वांना प्रतीक्षा आहे आणि त्यानंतरच कदाचित जर त्यामध्ये गोगावलेंचा समावेश झाला तर पुढे त्यांना पालकमंत्रीपद मिळू शकतं. या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष राहणार आहे. यासाठी आपण पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊया, तुमच्यासोबत आणखी या संदर्भात चर्चा करूया. तोपर्यंत तुम्ही आतापर्यंत दिलेली ही माहिती ही चांगली होती आणि त्या संदर्भात या सगळी माहिती तुम्हाला ही आमच्या वेबसाईट mymahanagar.com वरती वाचायला मिळेल. त्यासोबतच आमचं या सगळ्या संबंधीच्या अपडेट्स आणि घडामोडी तुम्हाला आमच्या सोशल मीडिया अकाउंट फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम वरती देखील पाहता येतील आणि असेच काही माहितीपूर्ण व्हिडिओ आणि राजकीय बातम्या तुम्हाला माय महानगर या आमच्या युट्यूब चॅनल वरती देखील पाहता येतील. धन्यवाद सर या सर्व चर्चेसाठी. धन्यवाद.